नमस्कार दोस्तांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। दोस्तांनो, आज महाराष्ट्रात नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो नवाब मलिक यांच्यामुळे। नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार आहेत, ते माजी मंत्री आहेत आणि अगोदरसुद्धा अनेक वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी त्यांच्यावरती आरोप केल्यानंतर भ्रष्टाचाराचे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। परंतु यावेळी नवाब मलिक यांना केवळ राजीनामा देणं किंवा न देणं हा भाग नव्हता, कारण नवाब मलिक हे महाविकास आघाडीत मंत्री नव्हते, ते प्रवक्ते होते, मुख्य प्रवक्ते होते आणि महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे लावून धरत होते। एवढंच नव्हे तर समीर वानखेडे प्रकरणामध्ये त्यांनी तर संपूर्णपणे देवेंद्र फडणवीसांची आणि भाजपची पोलखोल केलेली होती। एवढंच नव्हे तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संदर्भातही काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते। रोजच्या रोज पत्रकार परिषदा चालल्या होत्या। शाहरुख खान प्रकरण, आर्यन खान प्रकरण, ड्रग्स प्रकरण, समीर वानखेडे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपची जी एकूण ढोंगबाजी आहे ती त्यांनी उघडकीस आणली होती आणि त्यामध्ये आर्यन खानचं प्रकरण आहे, त्याच्याबाबत नवाब मलिक खरेच ठरले पुढे। आर्यन खानला गोवण्यात आलं होतं हेही सिद्ध झालं। रिया चक्रवर्तीवरती बोगस कसे आरोप केले जात होते हेही दिसून आलं। त्यानंतर बॉलिवूड संपूर्णपणे ड्रग्सच्या वेढ्यात आहे, संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्समध्ये लोळत आहे असे जे आरोप करत होते, त्याच मंडळींच्या आजच्या सरकारमध्ये, म्हणजे फडणवीस ज्या सरकारमध्ये आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्या सरकारमध्ये ललित पाटीलचं प्रकरण आणि ससून हॉस्पिटलमधनं तो कसा पळून निघाला हे सिद्ध झालेले आहे आणि त्याचे आणि पोलिसांचे, त्याचे आणि डॉक्टर्सचे लागेबांधे कसे होते आणि फडणवीस गृहमंत्री असताना हे प्रकरण कसं झालं हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे। गृहमंत्री म्हणून फडणवीस पूर्णपणे फेल गेलेले आहेत हे मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलेले, अनेक बाबतीत सांगितलेलं आहे। हा पहिला भाग। परंतु आज ज्यावेळी पहिल्या दिवशी नवाब मलिक विधानसभेत आले आणि त्या प्रांगणात आले, तेव्हा अनिल देशमुखांनी त्यांना मिठी मारली। अनिल देशमुख हे शरद पवार गटात आहेत आणि नवाब मलिक हे कुठल्या गटात आहेत हे स्पष्टपणे कोणी सांगत नव्हतं, पण सगळ्यांना माहीत होतं ते अजितदादा पवारांबरोबर जाणार आहेत। ज्यावेळी नवाब मलिक बाहेर आले तुरुंगातून, त्यानंतर त्यांना भेटायला अनेक व्यक्ती गेले, पण अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी हे आवर्जून तिथे गेले। अजितदादांनी आज सांगितलं की मी नवाबभाईंना फोनही केला होता, परंतु पत्रकारांनी त्यांना विचारलं की नवाबभाई हे कुठे बसणार आहेत, म्हणजे अजितदादा गटाच्या बरोबर बसणार आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरती किंवा त्यांच्यासोबत बसणार आहेत का कुठे बसणार आहेत। त्यावरती अजितदादांनी असा प्रश्न विचारला की तुम्हाला काय करायचं आहे। माझ्या मते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ही भाषा सर्वथैव अयोग्य आहे। पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे, आमचा अधिकार आहे की ते कुठल्या बाकावरती बसणार आहेत हे महत्त्वाचं आहे, कारण ते कोणाबरोबर हे कळेल। याच्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, कारण नवाब मलिक तुमचं सरकार ह्या सार्वजनिक चर्चेचे विषय आहेत, खाजगी गोष्टी नाही आहेत। या कशा पद्धतीने बोलतात अजितदादा आजकाल पत्रकारांशी, आणि हे पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न विचारले पाहिजे किंवा हे बोलणं योग्य नाही असं बजावून सांगितलं पाहिजे। अशा प्रकारचा उर्मटपणा अजितदादा पवारांनी यापुढे करू नये असं मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो आहे। यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की ते ज्या पद्धतीने बोलताय ते योग्य नाही, तुम्ही तुमची बाजू आक्रमकपणे मांडा, पण तुम्ही काय विचारलं, तुम्हाला काय करायचं आहे, नंतर तू गप्प बसणं, तुला काय करायचं, अशा पद्धतीने ते अनेकदा पत्रकारांशी बोलतात, ते योग्य नाही। हा पहिला भाग। दुसरी गोष्ट अशी की नवाब मलिक हे तुरुंगात जाऊन आले होते, त्यांचं प्रकरण काय होतं बघा। त्यामध्ये की 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा व्यक्ती सलीम पटेल याचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप होता आणि नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांची करोडोंची जमीन कवडी मोल भावाने विकल्याचा आरोप होता। दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेल यांना लावत होत्या।
तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली असा गंभीर आरोप त्यांच्यावरती होता. आणि 3.5 एकर जमीन कोयल्याची ही 20-30 लाखात नवाबभाईंच्या नातेवाईकांना दिल्याचं हे प्रकरण आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फेब्रुवारी 2022मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि 1.5 वर्षानंतर जामीन मंजूर झाला. आता एक लक्षात घ्या तुम्ही, प्रकृतीच्या कारणास्तव जामीन झाला, पण एक लक्षात घ्या तुम्ही की त्याच्या अगोदर केव्हा हा जामीन मंजूर झाला, त्यावेळी अजितदादा पवारांचं बंड झालं होतं. बंडाच्या पूर्वी जामीन मंजूर होऊ शकला नाही. त्याच्या अगोदरपासून त्यांची प्रकृती, त्यांची किडनी बिघडलेली होती, त्रास होत होता त्यांना, हे सगळ्यांना माहिती होतं. पण तरीसुद्धा त्यांना दिलासा मिळाला नाही. जेव्हा अजितदादांनी बंड केलं तेव्हाच लक्षात आलं होतं की आता नवाबभाई हे कुठल्या बाजूला असणार आहेत. कारण त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याबद्दल चिंता वाटणं स्वाभाविक आहे. त्यांच्या प्रकृतीला धोका असेल तर त्यांची प्रकृतीसुद्धा दिसत होती कशी येते, आणि ते बारीकही झालेले आहेत आणि त्यांना सातत्याने हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं. तर ही त्यांनी तडजोड केली असेल तर तेही मी समजू शकतो. कारण माणसाला जीवाची किंवा त्याच्या कुटुंबियांची, स्वतःच्या जीवाची चिंता असण्यापेक्षा कुटुंबियांना काय वाटेल हाही प्रश्न असतो. तेव्हा नवाबभाईंची ही चिंता जर असेल तर मी ती समजू शकतो. ती तडजोड जर त्यांनी केली असेल या भाजपशी, तीही मी समजू शकतो. कारण त्यांना कुटुंबियांची अधिक चिंता आहे. हा एक भाग झाला. आता बघा, जामीन जेव्हा दिला तेव्हा तुम्हाला सांगतो की ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. ईडी हे कसं चालतं काम तुम्हाला माहिती आहे. महाशक्तीचा जर आशीर्वाद असेल, महाशक्ती ज्या पद्धतीने डायरेक्शन देते त्या पद्धतीने ईडीचे अधिकारी काम करतात. त्यामुळे महाशक्तीचं धोरण बदललं. नवाबभाईंना जेव्हा अटक करा की अटक केली. अटक का केली? कारण नवाबभाई अनेक आरोप करत होती, पण सगळ्यात गंभीर प्रकरण हे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यांचा वाद झाला. फडणवीसांची त्यांची झकापक्की झाली आणि फडणवीसांच्या संदर्भात त्यांनी काही आरोप केले होते. आणि त्यामुळे मग जेव्हा फडणवीसांवरती असे आरोप केले जातात तेव्हा मग काय घडतं हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता हे सगळं झालं. नवाबभाई बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते कुठच्या बाजूला बसणार आहेत, ते अजितदादा पवार गटात आहेत का शरद पवार गटात, आम्हाला काही माहिती आहे अशी संदिग्धता हे निर्माण केली जाते. पण सगळ्यांना माहीत होतं ते कुठे जाणार आहेत, कारण त्यांनी तो कॉम्प्रोमाइज केलेला आहे आणि तो समजू शकेल असा कॉम्प्रोमाइज तो आहे. हा भाग झाला. आता बघा, नवाबभाईंच्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मग याचे लोक काय सांगायला लागले भाजपचे. मी पोस्ट टाकली की आता जे नवाबभाई देशद्रोही म्हटले होते तुम्ही, ज्यांना म्हणत होता देशद्रोही, दाऊदची, हसीना पारकर, दाऊदच्या या जवळच्या लोकांशी संबंध, आणि हे देशद्रोही आहेत असं तुम्ही म्हणत होता, तर देशभक्त कसे झाले सांगा आता तुम्ही. याचं उत्तर तुम्ही द्या. मी सकाळीच पोस्ट टाकली आणि तुडुंब प्रतिसाद त्या पोस्टला मिळाला. ही भाजपची ढोंगबाजी, दुतोंडीपणा स्पष्ट झाला. मग भाजपचे लोक एकदम सावरले. मग प्रवीण दरेकर वगैरे पुढे आले आणि ते म्हणाले की काय हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे, की ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कुठल्या गटात जायचं, कुठे बसायचं, तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही काय त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. आणि मग विधानसभेमध्ये अंबादास दानवेने हा प्रश्न उपस्थित केला, टीका केली. तेव्हा फडणवीस काय म्हणाले, अरे नवाबभाईंबद्दल तुम्ही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. महाविकास आघाडीने नवाबभाईंवरती गंभीर आरोप झाल्यानंतर आणि ते जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात काढलं नाही, ते सांगा तुम्ही आधी आणि मग बोला. ही फडणवीसांची स्ट्रॅटेजी आहे नेहमीची, की तुम्ही एक आरोप केल्यानंतर ते म्हणतात तुम्ही तुमचा हिशोब द्या. मग अरे हा काय प्रकार आहे. मी असं म्हणतो की महाविकास आघाडीने समजा चूक केली आहे, पण म्हणून तुम्हाला चूक करण्याचा अधिकार दिला आहे का. आणि त्यावेळी शरद पवारांनी काय सांगितलं होतं ते सांगतो तुम्हाला. शरद पवारांनी सांगितलं होतं स्पष्टपणे की ही जुनी केस आहे, 1999ची केस आता अचानक का उकळून काढली तुम्ही. मग इतके वर्ष काय करत होतात. 1999 ते 2004 केंद्रात भाजपचं सरकार होतं, 2014 पासून फडणवीसांचं सरकार होतं. तुम्हाला ते माहिती नव्हतं.
अचानकपणे तुम्हाला नवाबभाईंचं जुनं प्रकरण तुम्ही काढलं उकरून आणि त्यांच्यावरती आरोप केले असे. शरद पवारांनी सांगितलं की कशा पद्धतीने हे काम काज चालतं हे आपल्याला माहिती आहे, तर या आरोपात काही तथ्य नाही, आम्ही काढणार नाही त्याला. छगन भुजबळ जे त्यावेळी शरद पवारांबरोबर होते, महाविकास आघाडीचे मंत्री होते, ते काय म्हणाले, हे सूडबुद्धीने अशा प्रकारचे आरोप करतात, त्याला काही अर्थ नाही म्हणे, काहीही अर्थ नाही, त्याच्याकडे लक्षही देण्याचं कारण नाही, असं छगन भुजबळ म्हणाले होते. आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी सगळ्यांनी येऊन त्याच्यासंबंधी जेव्हा नवाबबाईंना अटक झाली त्याचा निषेधही केला. हे आपण लक्षात घ्या. आणि हे सगळे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अजितदादा पवार हे सगळे महायुतीबरोबर आहेत ना आता. मग छगन भुजबळांचं आता काय म्हणणं आहे, त्यांनी सांगावं. हे बघा, आता सूरज चव्हाण जे अजितदादांचे या पक्षाचे प्रवक्ते, ते काय म्हणाले की काय कोणाला आमच्याबरोबर घ्यायचं नाही, त्याच्याबद्दल फडणवीसांनी म्हणजे थोडक्यात न बोललेलं बरं, उघडपणे सूरज चव्हाण म्हणाले. आणि मग जेव्हा दिवसभर याची चर्चा सुरू झाली आणि भाजपची जी काही देशभक्ती आहे, सिलेक्टिव्ह देशभक्ती, कोणाला देशद्रोही ठरवायचं हे सर्टिफिकेट ते कसं वाटतात हे आपल्याला माहितीच आहे. पण एवढं होऊन आणि दुपारीसुद्धा तुम्हाला सांगतो, प्रवीण दरेकर असं म्हणाले की नवाबभाई हे प्रगल्भ आणि समंजस नेते आहेत, असं ते म्हणाले. बघा, ज्या अजितदादांना बैलगाडीभर पुरावे कमालीचे भ्रष्ट आहेत ते असं म्हणत होते भाजपवाले, फडणवीस म्हणत होते त्यांना आम्ही घेणार नाही नाही नाही, त्यांना आपलं बरोबर घेतलं त्यांनी. एकदा त्यांनी त्यांच्याबरोबर सरकार स्थापलं 4 दिवसाचं आणि मग आता परत घेतलं. अजितदादांना घेण्यापूर्वी काही दिवस अगोदर अर्णब गोस्वामी यांना मुलाखत दिली एक रिपब्लिक चॅनलला फडणवीसांनी. तेव्हा अर्णबनी त्यांना विचारलं की सह्याद्री गेस्ट हाऊसवरती अजितदादा, एकनाथ शिंदे तुमची मीटिंग झाली, तुम्ही घेताय की नाही त्यांना? तेव्हा त्यामुळे प्रश्नच नाही, कशाला मी घेईन त्यांना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी म्हणे कालच शरद पवारांशी बोललो काही कामासंदर्भात, आमच्या महाराष्ट्रात असं काही नाही म्हणे, आम्ही सगळ्यांशी चांगलं वागतो आणि त्यांना घेण्याचा इथे काही प्रश्न, फोडल्याचा प्रश्नच नाही. आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. जे छगन भुजबळ हे कमालीचे भ्रष्ट आहेत, त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवलेली आहे असं जे म्हणत होते, त्यांना आपल्याबरोबर घेतल्यानंतर भाजपचे नेते आता म्हणायला लागलेत की छगन भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते आहेत. मग मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात छगन भुजबळांचा कसा वापर केला जातो ते बघा. ज्या धनंजय मुंडे यांच्याबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल भाजपचे लोकच काही प्रश्न विचारत होते, ते आता त्यांच्याबरोबर आले. आणि धनंजय मुंडे आज परवा स्टेजवर होते आणि मोठा कार्यक्रम झाला शासन आपल्या दारीचा परळीमध्ये. तेव्हा धनंजय मुंडेंचं कौतुक एकनाथ शिंदेनी केलं, अजितदादांनी केलं, फडणवीसांनी केलं. आता ते स्वच्छ झालेले आहेत. हसन मुश्रीफ ज्यांच्या विरोधात किरीट सोमय्या सतत ताकदिनानी करत होते, त्या हसन मुश्रीफांचं काय आता, ते आहेत ना मंत्री तुमच्याकडे. आता किती उदाहरणं सांगायची याची तुमची. जे संजय राठोड उबाठा गटामध्ये महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना आरोप करत होता तुम्ही त्यांच्याबद्दल, ते गंभीर आरोप नव्हते त्यांच्याबद्दलचे, स्वतः फडणवीसांनी आरोप केले होते. आणि मग काय म्हणाले ते की नाही, त्यांच्या चौकशीत काही आढळलं नाही आणि मग त्यांना मंत्री घेतलं, मंत्री म्हणून. ही तुमची जी काही नैतिकता, निवडक नैतिकता आहे ना, तुमच्याबरोबर आले की ते नैतिक असतात आणि दुसरीकडे असले तर अनैतिक असतात. आता फडणवीस दिवसभराच्या या सगळ्यांनी त्यांना खिंडीत पकडल्यानंतर, अडचणीत आल्यानंतर, भाजपच्या जी ढोंगबाजी उघडकीस आल्यानंतर फडणवीसांनी काय केलं, ते काय म्हणाले बघा. विधानसभेत भाषण करताना काही म्हणाले नाही, आधी तुमच्याबद्दल बोला, आधी तुम्ही नवाबभाईंना मंत्रिपदानं का काढलं नाही हे सांगा, मग मी उत्तर देतो, असं ते म्हणाले. पण संध्याकाळी त्यांनी एक अजितदादांना पत्र दिलं आणि ते म्हणतात की माजी मंत्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबाबत वैयक्तिक आकस नाही,
परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीत घेणं योग्य नाही असं आमचं मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. हां, आता बघा, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे वगैरे जे म्हणतात, सत्तेपेक्षा जर देश महत्त्वाचा आहे तर ज्या अजितदादांवरती भोपाळमध्ये आरोप केले होते त्यांनी खुद्द मोदींनी, आणि 2-4 दिवसात अजितदादा तुमच्याबरोबर आले. 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असेल तर तो देशहिताचा भ्रष्टाचार होता, तो देशद्रोह नाही. 70,000 कोटी जनतेचे समजा ढापणे हा आरोप असेल तर तो देशद्रोही नाही, तो देशाची द्रोह नाही का? तो का फक्त पाकिस्तानची संदर्भात देशद्रोह नसतो. देशाच्या संपत्तीशी खेळ मांडणं, ती हडप करणं म्हणजे सुद्धा देशद्रोह असतो. राज्य सहकारी बँकेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला असेल तर तो सुद्धा देशद्रोह आहे असं मी म्हणतो. पण फडणवीस असं मानतात की नाही हा खरा प्रश्न आहे. माझ्या मते नवाब भाईंपेक्षा आणि या अजितदादांचं जे टोळकं आहे ना, आता जे भ्रष्टाचारी म्हणून म्हटलं जात होतं आणि आता ते पवित्र करून घेतलेलं आहे, लोक मूर्ख नाही आहेत. सामान्य लोकांनो, अगदी भाजपच्या समर्थकांनो लक्षात घ्या की किती ढोंगबाजी चालली आहे. फडणवीस काय म्हणाले की मी काही साधू संत नाही, मी सुद्धा राजकारणात आहे. ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आमचा घात केला, मग आम्ही सुद्धा त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार, असं ते म्हणाले. आता हा कोणी कोणाचा पहिल्यांदा घात केला हे कसं काय करणार आहे? उद्धव ठाकरे म्हणू शकतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते आम्हाला दुय्यम स्थान देत होते, आमची फसवणूक होत होती. 2019च्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमची फसवणूक झाली, आमच्या विरोधात बंडखोर उभे केले म्हणून मी त्यांच्या विरोधात गेलो, असं उद्धव ठाकरे म्हणू शकतात. कोणी पहिल्यांदा कोणाला गंडवलं हे कुठे आपण शोधायला जाणार? केंद्रामध्ये बघा, हे म्हणतात देशद्रोह वगैरे. मणिपूर जळत असताना त्या मुख्यमंत्र्यांना काढलं नाही. तुम्ही म्हणता की नवाब भाईंवरती आरोप आहेत म्हणून त्यांना मंत्रिमंडळात काढणार, मग मुख्यमंत्री अख्खा मणिपूर जळत असताना त्या मुख्यमंत्र्यांना का नाही हाकललं तुम्ही? देवेंद्र फडणवीस आणि मोदींनी का नाही हाकललं त्यांना? तिथे स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर काही केलं नाही. जो ब्रिजभूषण, ज्या महिला कुस्तीगीरांची गैरवर्तन केलं त्याला का नाही काढलं तुम्ही? शेतकऱ्यांना जीप खाली चिरडणारा जो मंत्र्याचा मुलगा होता त्यानंतर, आणि त्याचं मंत्री समर्थन करत होतं, त्याबद्दल काय? त्यावेळी त्या मंत्र्याला का नाही काढलं? 2014 साली एक मंत्री मोदींच्या सरकारमध्ये त्याच्याविरुद्ध महिला अत्याचाराचे आरोप होते, त्याच्याविरुद्ध ॲक्शन झाली नाही. काय सांगताय तुम्ही? भारतीय जनता पक्ष हा काय साधू संतांचा, पवित्र लोकांचा, नीतिमान लोकांचा पक्ष आहे का? आणि बाकीचे लोक सगळे चोर दरोडेखोर? हा नीतिमत्तेचा, देशभक्तीचा मक्ता देवेंद्र फडणवीस तुम्हाला केवळ दिलेला आहे असं समजू नका. हे लोक बघतायत सगळं, ही तुमची निवडक नैतिकता आहे ना, ती लोक बघतायत आणि लोक फसणार नाही याच्यामध्ये. माझं म्हणणं, नवाबभाई हा मुद्दा नाही. आज देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप झाला तर ते दुसऱ्यावरती आरोप करतात, हे प्रथम थांबलं पाहिजे. आज तुम्ही सत्तेवरती आहात, तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे याचं. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही अशा पद्धतीने या गोष्टी करता म्हणजे छगन भुजबळ, नारायण राणे, अजितदादा पवार हे साधू संत आहेत? तुमच्याकडे आले होते साधू संत आले, त्यांची पूजा करायची लोकांनी? काय चाललंय हे? आणि आता ते म्हणतात की नवाबभाई आमच्या मांडीला लावून बसले नाहीत. माझ्या शेजारी एकनाथ भाई आहेत. अरे एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध सुद्धा ईडीची कशी नजर वळली होती आणि मग तडजोड कशी करण्यात आली हे माहिती आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात आरोप करण्यात आले, काय सिद्ध झालं त्याच्यामध्ये? 100 कोटींची वसुली ते करत होते असं परमबीर सिंगांना आरोप करायला सांगितला. तो आरोप परमबीर सिद्ध करू शकलेत? काय झालं त्याच्याबद्दल? काहीही त्याच्या पुढचा तपास झालेला नाही आहे. त्या अंबानींच्या घराच्या बाहेरच्या स्फोटकांचा तपास झालेला नाही अजून.
म्हणजे बोगस आरोप किंवा काहीही आरोप करायचे, बदनाम करायचं, तुरुंगात टाकायचं, UAPAचा गैरवापर करून बिना चौकशी तुरुंगात ठेवता येतं आणि तुरुंगातून बाहेर आलं की लोकांना वाटायला हा भ्रष्टच आहे किंवा यांनी गुन्हेगारी केलेली आहे, हा गुंडच आहे, असं लोक धरून चालतात. आणि मग तो भाजपकडे आल्यावरती तो क्लीन होऊन जातो. हे काय चाललंय हे? आज तुम्ही तशाच पद्धतीने आदित्य ठाकरेंना धमकावताय. मग मी समजा सांगतो तुम्हाला, उद्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी ठरवलं की आम्ही भाजपशी तडजोड करायला तयार होतो, सगळे आरोप थंड होतील. हे आत्ता सांगतो तुम्हाला. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अनिल परब उद्या तुरुंगात जातील असं किरीट सोमय्या गेले 1.5-2 वर्ष सांगतायत. दबाव आणण्याचा प्रकार हा. त्या दिशा सॅलियनच्या वडिलांनी कोणीही आई वडिलांनी आरोप केला नाही कोणीही, आणि SIT तुम्ही नेमता? काय चाललंय हे? मग ही उघड दादागिरी चाललेली आहे, सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे, सत्तेचा गैरवापर चाललेला आहे. लोक हो, हे लक्षात घ्या. उद्या कोणीही सत्तेवरती आलं तरी तो म्हणेल की भाजपने केलं, आता आम्हीही करू हेच, कारण हीच न्याय पद्धती आहे. अरे वा वा, फडणवीस तुम्ही लक्षात घ्या, हे तुम्ही जे करताय ना महाराष्ट्रात सूडबुद्धीचं राजकारण, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला आवडत नाहीये. आणि तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की तुम्ही काय बोलत होता आणि नवाबभाई तुमच्या शेजारी बाकावरती येऊन बसले म्हणून तुम्ही घाबरलात की आता लोकांच्या मध्ये वेगळा मेसेज येईल, म्हणून तुम्ही लगेच अजितदादांना पत्र लिहिता. आणि तुमच्या तिथेच बसलेत ना, पत्र कशाला लिहिता, लगेच तुम्ही सोशल मीडियावर टाकता. ही सगळी लबाडी आहे, ही चलाखी आहे. लोक हो, या चलाखीला, लबाडीला तुम्ही फसू नका. आणि मी फडणवीसांना सांगतो, तुमच्याबद्दल 2014ची तुमची प्रतिमा काय होती, काय होता असं तू, काय झाला असं तू. आज तुम्ही म्हणताय वा नवाब, नवाब मलिकांना म्हटलंय वा नवाब, आइए मेहरबान, बैठिए जाने जा, शौक से कीजिए इश्क की इम्तिहान. नवाब भाईंवरती आता प्रेमाचा वर्षाव होणार आहे महायुतीचा. आता जरी टीका झाली की आता थोडंसं नवाबभाईंच्याबद्दल प्रेम दाखवणार नाही, पण गुपचूप, चोरी छुपी, चुपके चुपके प्रेम सुरू झालेलं आहे नवाबभाईंबद्दल. नवाबभाई आता सगळ्या चौकशीतून, सगळ्या आरोपातून आता मुक्त होण्याच्या दिशेला चाललेले आहेत. हे जे राजकारण आहे ना, हे गलिच्छ राजकारण आहे महाराष्ट्रात. माझ्या मते हे सुडाचं, द्वेषाचं गलिच्छ राजकारण करू नका तुम्ही. सत्ता भोगा तुम्ही, विरोधकांचा सामना करा, त्यांच्या आव्हानांचा मुकाबला करा, पण अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करू नका. हे कळकळीचं आवाहन करतो. आणि महाराष्ट्राचा राजकारणाचा दर्जा जो आहे ना, तो सगळ्यांनी नीट चांगला ठेवा. महाराष्ट्राचा आदर्श होता तो SM जोशी असतील, मृणालताई उद्धवराव पाटील यांचं जे राजकारण, त्या काळचं राजकारण, गणपतराव देशमुख, आणि आत्ता आपण कुठे आलेलो आहोत हे बघा. एवढंच सांगतो. माझा हा YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. आणि मित्र, सगळ्या प्रतिक्रियांना मी उत्तरं देऊ शकत नाही, पण जे प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही हे सगळे व्हिडिओ जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.